नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबर 2025 या रोजी नुकतंच चालू झालेलं आहे आणि इंडिगो आणि अकासा या एअरलाइन्सनी या विमानतळावरून आपली उड्डाणं सुरू केलेली आहेत. आज काही कामानिमित्त या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देण्याचा योग आला. त्यानिमित्ताने जाताना मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. अतिशय सुंदर असं हे भव्य असं विमानतळ उभारण्यात आलेलं आहे. जाताना सुरुवातीलाच आपली इथे विमान तिकीट आहे का नाही अशी चौकशी केली जाते सिक्युरिटीकडून आणि मग तुम्हाला टर्मिनलला एंट्री दिली जाते. पुण्यावरून अगदी 1.5 ते 2 तासामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपल्याला पोहोचता येतं. पनवेलच्या अलीकडे एक्सप्रेस हायवेला अटेल सेतुकडे असं डावीकडे टर्न आहे. तिथून टर्न घेतला तर आपण या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचतो किंवा तो टर्न न घेता पुढे कळंबोली मार्गेसुद्धा आपल्याला या विमानतळाला पोहोचता येतं. नवी मुंबई विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय रॉ आहे. सध्या इथे खूप डेव्हलपमेंटला स्कोप आहे. तुम्ही जर काही फ्लॅट किंवा सर्व्हिस अपार्टमेंट्स किंवा हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्यास इंटरेस्टेड असाल तर इथे खूप स्कोप आहे सध्या. भविष्यामध्ये इथे तुम्ही जी गुंतवणूक कराल त्याला खूप चांगले रिटर्न्स मिळतील. त्यामुळं आत्ताच संधी आहे तर आपण इथे संधीचा फायदा घेतला पाहिजे. आता आम्ही टर्मिनलच्या बिल्डिंगमध्ये एंट्री झालेली आहे आणि तुम्ही बाजूला बघताय अतिशय सुंदर असं भव्य टर्मिनल आहे हे. इथे पुढे सिक्युरिटीची केबिन आहे. हे डिपार्चर गेट्स आहेत इथे सर्व. आणि ॲक्च्युली सुरुवातीला येताना पहिलं तुम्हाला अरायवलचे एंट्री लागते. अरायवलच्या पार्किंगनंतर मग डाव्या हाताने तुम्ही टर्न घेतला की तुम्हाला डिपार्चर गेट्सला जाता येतं. भव्य असं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधलेलं आहे. डिपार्चरचा ड्रॉप झाल्यानंतर तसंच तुम्हाला सरळ पुढे एक्झिट करता येतं. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा सुशोभित केलेला आहे. विविध प्रकारची झाडं आणि लाईटिंग खूप छान इथे केलेलं आहे. तुम्ही बघत असाल अतिशय भव्य असे रोड बनवलेले आहेत आणि जागोजागी त्यांनी सर्व इंडिकेटर्स दिलेले आहेत, नामफलक लावलेले आहेत. त्यामुळं कन्फ्युजन असं काही राहत नाही तुम्हाला. तुम्ही अगदी व्यवस्थित डिपार्चर गेटला जाता. एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी अतिशय उत्तम आहे. पनवेल, कळंबोली किंवा जुनी मुंबईकडून रस्ते सर्व कनेक्ट या एअरपोर्टला केलेले आहेत.